मी बावडा मर्डर केसची फाईल मागवली होती चव्हाण, त्याचं काय झालं? फाईल कोर्टात पेंडिंग आहे मॅडम. कालच्या तारखेला मिळाली नाही? नाही ना, दिवाळीनंतरही कामाचा लोड आहे तिथे मॅडम. ठीक आहे, त्याची ट्रू कॉपी तरी मागवून ठेवा, कारण केस जुनी आहे आणि जसे जसे दिवस जातील ना तसे पुरावे नष्ट होऊ शकतात. येस मॅडम. काहीही झालं तरी आपल्याला ती केस लवकरात लवकर सॉल्व्ह करायची, हे लक्षात ठेवा. येस मॅडम. मला 2 तासासाठी बाहेर जायचंय, महत्वाची मीटिंग आहे. काही इमर्जन्सी वाटली मला फोन कर. हो मॅडम. तर हा जागेचा नकाशा हा हा वा वा भारीच आहे की. बघा, एकदम रोडट जागा आहे. अशी जागा तुम्हाला दुसरीकडे मिळणार पण नाही. अरे वा, चांगलं आहे. इथनं बस स्टॉप फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि इकडं भाजी मार्केट. काय सांगता, मार्केट आम्हाला लागतच आहे का नाही? ह्या बाजूला 2 शाळा आहे ती आणि हितवर जाणारा रस्ता एकदम पक्का. म्हणलं तर लाईट पाणी कशाचं बी टेन्शन नाही. वा 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 वा, चांगलीच जागा आहे की. आपण आहे की नाही लगेच व्यवहार करून टाकूया एकदम फटाफट. काय मामा? हा मार्केट मधल्या ऑफिसला घ्या. हॅलो, अच्छा, बर, ठीक आहे. भारीच, अशी माणसं पाहिजेत. चला फटाफट सह्यांचं तेवढं होऊन दे. अहो साहेब, त्याचं काय आहे, मला सही करायला येत नाही हो. अंगठा दिला तर चालेल काय? अहो भारी आहे की मग. तुमच्यासारख्या मोठ्या माणसासनी सहीची काय गरज असते? नाही नाही, गरज नाही म्हणजे काय, आमच्या बाच्च्यांची सोय आम्ही आधीच करून ठेवलेली आहे. बाच्चे, मामा खंबीर, विशेष गंभीर. हे घ्या, उठवा अंगठा. चला आता अंगठा कुठं उठवायचा ना तेवढं फक्त सांगा. मामा, तू सांगशील ना तिथं मी अंगठा देणार बघ. फक्त मला सांग, ते पैशांचं काय? कसले पाहिजे? अरे असं काय करतोयस? जमिनीच्या व्यवहाराचे पैसे ना, ते देऊ की आपण. अरे मामा, आधीच ठरवून घेतलं ना तर बरं असते. अहो माहिती आहे मला सगळं. आणि सूर्यवंशी काय आम्हाला पैसे कमी देणार आहेत होय? आम्ही जेवढा रेट मागणार तेवढं देणारच. आणि सूर्यवंशींचं एवढं मोठं नाव आहे, आपल्याला काय टेन्शन नाही. नाही नाही, तुमचं समज म्हणणं बरोबर आहे, पण कसं आहे, जरा आधीच व्यवहार ठरवून घेतला ना तर बरं असतंय. हा सांगा, किती पैसे द्यायचे? एकच मिनिट हा साहेब, एकच मिनिट. एवढा फोन घेतो मग आपण बोलूया. अरे अक्षराचा फोन. बोल बोल. हा अक्षरा, बोल की. हा, मी यायला निघाले होते. काय सांगतेस? तू इथेच देस होय? हा ये अक्षरा, मी आहे की नाही समजा व्यवहार केला आहे बघ. तू आलीस ना तर 1 नंबर काम होईल. मी काय म्हणतो, तू येस पातूर आहे ना, मी थांबतो, मी व्यवहार पूर्ण करत नाही. हा तू ये. यो सगळा बोऱ्या बिस्तारा उचल आणि इथनं सटक. अक्षरा इकडे यायला लागली, तिने जर आपल्याला रंग्यात पकडलं का नाही तर आपल्याला या जमिनीच्या सौद्याचे पैसे बी नाही मिळणार आणि आपण 12च्या भावात जाऊ. उद्या कर यो सौदा, त्याला काय बी कारण सांग, पण हे सगळं उचल लवकर बोऱ्या बिस्तारा. अहो ऐकून तरी घ्या. मी यायला निघाले होते, पण मला कलेक्टर ऑफिस मधून फोन आला. इलेक्शन अलर्ट आहे, त्यामुळे मला मीटिंग अटेंड करावी लागेल. काय म्हणजे तू इकडे येत नाहीस होय? अरे काय अक्षरा, बरं बरं, तू कर तुझं काम, मी बी हो व्यवहार करून घेतो. हा नाही नाही, काय बी काळजी करू नकोस, तू कर तुझं काम. आता आपण आहे ना घरलाच भेटू. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. हा
बायकोचा फोन होता. झालं का बोलत? होय होय. हा बरं बोला, किती पैसे द्यायचे? अय, होय, हो. सुंदर पोटाडाच माया लागलं रे मला. काल ते उर्वशीनं काहीतरी खाली दिलं ना, मी जरा वॉशरूम जाऊन येतो, तुम्ही तुमचं बोलणं कंटिन्यू करा. सुंदर पण तुला एक सांगू का, दे धडक आणि बेधडक काम करायला लागलायच बघतो. हा नाही तटत नाही अडक डायरेक्ट खाच्याक. सुरेशीचं नाव का नाही डायरेक्ट तू ढगात पाठवणार आहेस. हा बोलून घ्या व्यवहाराचं. हा आलोच. अयो वाचलो. अक्षरा जर इथं आली असती तर पार इस्कोट झाला असता. ती आली नाही तीच बरं झालं. आता सुंदर एकटा व्यवहार करणार आणि त्यात फसणार. 2 कोटीची जमीन 5 कोटीला घेईल. म्हणजे वरचे 3 कोटी आपले. उद्या त्याला फसगत झाली असं वाटलंच तर तुझं तूच व्यवहार केलास, आपण त्यात नव्हतोच असं म्हणून आपल्याला बी हात वर करता येतील. नुकसान झालं म्हणून त्याचं डोकं कामात न जाईल आणि आपली मात्र चांदी होईल. येड्या टकोऱ्याचं बोंगाड. बोला, पैशाचं बोला. 5 कोटी. काय? अहो साहेब, अहो लय जास्त होते हो. नाही म्हणजे एवढ्या जागेचे 5 कोटी म्हणजे. अहो जागा तरी बघा कुठं आहे, एकदम प्राईम लोकेशन. नाही 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 नाही, तुम्ही म्हणता ते समजा बरोबर आहे, पण जरा जास्तच पैसे होत आहे. अहो इथं तुम्ही काय पण बिझनेस टाका, सोन्याचा दूर निघल. इथं तुम्ही पीक घ्या नाहीतर हॉटेल टाका. पेट्रोल पंप टाकलं तर लय भारी. तिकडनं टँकरनं पेट्रोल उतरायचं, तिकडनं जेसीबीचा लोटर लावून पैसे उचलायचं. गॅरंटीनं सांगतो, आज जेवढा पैसा तुम्ही इथं लावणार आहे त्याच्या 10 पट तुम्ही मिळवणार आहे. हो असं म्हणताय वय, ठीक आहे. सांगा कुठं द्यायचंय अंगठा. थांब सुंदर, ही डील करू नकस. अय जिप्रे, तू कशाला आलीस इकडं? हा तुझं काय काम आहे? हे वसकू नको. मी काय सांगते ते ऐक आधी. यो जो काही व्यवहार चाललाय ना तो आधी थांबव. तुला काय कळतं का जमिनीतल्या व्यवहारातलं? का समजा चांगल्या कामामध्ये पाय आडवा घालायची सवयच आहे तुला? कोण आहे दिया? यांचा काय संबंध? ए भुसनाळ्या, मी कोण आहे ना याच्याशी तुझं काही घेणं देणं नाही. पण मी बघते ना तुला 5 गावच्या बाजूला घिरट्या घालताना. ती कॉर्नरची जमिनी काय काढलीस ना रे? अय पावट्या, जरा डोळे उघडे ठेवून व्यवहार कर. त्या जमिनीकडे साधं कुत्र बी फिरकत नाही. ती जमिनी कत घ्यायला निघालाय तू? अहो काय बोलते पोरगी? माझ्या जमिनीची माप काढते. अय तू मापात आहेस का ते बघ आधी. बर दाखव तुझ्या जमिनीच्या 7/12चे पेपर दाखव. बर फेरफार कुठं आहे? भूधारणा काय आहे? बर भोगवटा वर्ग सांग चल. मी बी ना याच मातीत राहिली, कळलं?
हे समजे व्यवहार आहे ना कोळून प्यायले मी. ए जिप्रे, तू असशील तिशानी, तुझा शांतपणा आहे ना इकडे करू नकोस, कळलं काय? अहो काय संबंध? तुम्हाला डील नको असेल तर सांगा, थांबू आपण. आम्ही काय अवतन घेऊन नव्हतो आलो तुमच्याकडे आमची जमीन घ्या म्हणून. अहो नाही साहेब, तुम्ही थांबा. अय जिप्रे, तू बाहेर हो, बाहेर हो आधी. अरे सुंदर ऐक माझं, तोट्यातली जमीन आहे अरे ही. हायवे मंजूर झाला हिच्यावर. सरकार कब्जात जाणारी जमीन आहे, म्हणूनच ह्यो शेंदरीचा इथं विकायला आलाय तुझ्याकडे. जरा बी शहाणा असशील ना तर ह्यो व्यवहार आत्ताच्या आत्ता थांबव. अरे अरे गोत्यात टाकून पोत्यात घालीन तुला यो. हो असं काय नाही हो, उगाच्या वावड्या असतात लोकांच्या. कुणाचं चांगलं झालेलं बघवत नाही लोकांना. अजिबात नाही सुंदर, एक शब्द बी खोटं नाही बोलत. खात्रीशीर बातमी आहे अरे. अय फक्त बातमी आहे ना व? अरे अय लय टेपा लावू नकोस. आणि या हवेत उडणाऱ्या फुसक्या बातम्या आहे ना मला द्यायच्या नाहीत. आणि काय गे, तुला हे भाजी मार्केट वाटलं होय? आली मोठी मला ज्ञान द्यायला. मी ज्ञान द्यायला नाही आले सुंदर, पण तू जर चुकत असशील ना तर तुला सांग. काय सांगायची गरज नाही. हे बघ, काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे ना हे मला चांगलंच कळतं आहे. मी आज सूर्यवंशी आहे, पिढ्यानपिढ्या ह्यो व्यवसाय करतोय आम्ही, आणि तू कायची पोरगी आम्हाला सांगणार होय? अरे ऐक माझं, ए तू बाहेर हो पहिली, बाहेर हो म्हणलं ना व? तुलाही चुकीचं करतोय सुंदर, ऐकून घे. तू बाहेर हो म्हणलं ना व? अहो जावा किंवा उगाच कशाला डोकं पिकवायला लागलाय आमचं. पुढं लय काम आहेत आम्हाला. काय भुसणाऱ्या, तू मला शांतपणा शिकवायची गरज नाही, कळलं? ह्यो आमच्या दोघांमधला मॅटर आहे, ते आम्ही बघून घेऊ. मधी पडायचा तुझा काही संबंध नाही. संबंध तुझा बी नाही, कळलं ना? तू बाहेर हो पहिले आधी येत ना. ऐ कोण आहे रे तिकडं? हिला बाहेर काढा आधी. ए मला काय हाऊस नाही आलेली इथे येऊन बसायची, कळलं ना? घे पायावर धोंडा आपटून आणि बस बोंबलत. माझं काही जात नाही, चालले मी. बाहेर काढतोय मला. अहो काय माणसं असतात, उगाच कुठून बी काय बी ऐकून येतात आणि येतात कुठं घालायला. स्वतःला ना लय अतिशहाणा समजायला लागलाय. समोर ताटात काय वाढून ठेवले ते नाही बघायचं, फक्त तोंड घालायचं त्या ताटात. जरा बी अक्कल नाही या सुंबाटलेल्याला. मी एवढं समजून सांगायला लागले तो वर मलाच चेव दावतोय. खड्ड्यात गेली त्याची ते डील, मला काय करायचंय? मी आपल्या अक्षराताईचं कानातलं तिला देणार आणि रिवर्स घे टाकून निघून जाणार. हा असं करून बी नाही ना चालायचं. या बिनकापसाच्या बुजगावण्याला काय करायचं ना ते करू दे, पण या समध्या गोष्टी मी अक्षराताईच्या कानावर घालणं. हा हे डॉक्युमेंट्स फाईलला लावा, मी उद्या चेक करते. एक्सक्यूज मी. हॅलो हॅलो. मेनका, मेनका खूप सॉरी अगं, मी तुला यांच्या ऑफिसवर बोलवलं होतं पण मी माझ्या ऑफिसवर आली. मी माझ्या एका मीटिंगमध्ये इतकी अडकले की तुला कळवायचंच राहिलं. पूर्ण विसरून गेले ग, सॉरी. अगं हो हो हो, तुझ्या गाडीला ब्रेक नावाचा प्रकार आहे का नाही ग? हे बघ, आता मला तिकडे यायला काही जमणार नाहीये. तू कानातल्या ह्यांच्याकडे दिलंस तरी चालेल. अगं ते ठीक आहे, ते करीन मी मॅनेज, पण मी जरा तुला वेगळ्या कारणासाठी फोन केला होता. बोल ना, काय ग, काही प्रॉब्लेम नाही ना? अक्षराताई, मी ना आत्ताच इथे एक राडा होताना पाहिलाय, पण तो सुंदर माझं काय ऐकूनच घेईना झालाय. एक मिनिट, राडा म्हणजे? म्हणजे मी इथं आले ना तेव्हा एक व्यवहार चालू होता. आता तूच काय ते बघ बाबा. बरं, बघते मी. पाचगावची फाईल आणा जरा. सुंदरराव, लय वेळ गेला या समध्या भानगडीत. एकदाचा तुमचा अंगठा उठवा आणि डील फायनल करून टाका. हा वय वय,
चला मला सांगा कुठं अंगठा जायचंय. हे बघा हिथं एक हिथं एक आणि हिथं एक. चल. एकच मिनिट हा फोन आला जा थांब. अहो सुंदरराव, आता आपलं काम झालंच की. आता एकदाच तुम्ही अंगठं लावलं की तुम्ही पण रिकामी आम्ही पण रिकामी, नंतर बोलत बसा की फोनवर. अहो साहेब तुमचं समज म्हणणं बरोबर आहे, पण बायकोचा फोन आहे ह्यो पण घ्यावाच लागेल हा. एकच मिनिट थांबा. हा अक्षरा बोल की. हा, तुम्ही जागेचं डील करताय ना? हा ह्यो काय व्यवहार फायनल केलाच आहे म्या. अगं अंगठा देत होतो तोवर तुझा फोन आला. बरं बरं, मला जरा त्या माणसाशी बोलायचं होतं जो व्यवहार करायला आलाय. तुम्ही जरा फोन स्पीकरवर टाकता का? चालेल चालेल हा थांब. हा बोल अक्षरा. हे बघ नवले साहेब बी आहेत. हा नमस्कार, मी जिल्हा पोलीस उपअधीक्षक अक्षरा सुंदर सूर्यवंशी बोलते. मला जरा जागेचे डिटेल सांगाल? हो हो मॅडम. हा, जागा नक्की कुठे म्हणालात आणि किती आहे आणि रेट काय सांगितला तुम्ही? पाचगावच्या कॉर्नरला आणि 5 कोटी रेट सांगितलाय. पाचगाव कॉर्नरला म्हणजे पूर्वेच्या दिशेला ना? होय होय. जमिनीचे सगळी कागदपत्र एकदम क्लिअर आहेत आणि रोड टच जमीन आहे. बर, आणि सर्वे नंबर काय म्हणाला? अक्षरा अगं काय करतेस तू? अहो एकच मिनिट, मी तुम्हाला सांगते सगळं. हा बोला. MS09175289. बर, मॅडम मी सुंदररावांना सगळे जागेचे पेपर दाखवलेत. जागेचा नकाशा पण दाखवलाय. सगळं एकदम क्लिअर आहे. सगळी माहिती दिलीत तुम्ही? होय. जागा अर्धी सरकारच्या ताब्यात आहे आणि भविष्य तिथून रस्ता निघू शकतो हेही सांगितलं का? अक्षरा अगं हे समज खरं आहे होय का? आपल्याला ही जमीन नको आहे म्हणून हे समज तू मुद्दाम बोलते आहेस? ही सगळी माहिती आपल्याकडे असतेच. म्हणजे शहरातल्या आणि शहराबाहेरच्या सगळ्या जागांची माहिती पोलीस स्टेशनमध्ये असतेच. आणि सरकारी परवानगी मिळण्यासाठी या सगळ्या फाईल्स आमच्याकडे येतात. त्यामुळे मी इतकं ठामपणे सांगू शकते. अहो, मला असं वाटतंय की तुम्ही हे डील करू नका. आणि जागेची किंमत एक खूप वाढवून सांगतोय तो. तितकी किंमत नाहीच आहे. आणि जी जागा अर्धी सरकारच्या ताब्यात आहे तो व्यवहार आपण नको करूयात असं मला वाटतं. हा ठीक आहे ठीक आहे, मी बोलतो यांच्याशी. हा चल ठेव तू फोन. ठीक. हाऊस साहेब कुठे गेले? वाचलो. ताई कशाला अडवताय मला? मी ज्या कामासाठी आलो ते काम झालं, मी निघतो. हाय, झाली म्हणायची तुमची डील फायनल? हो. आता बोला, झालं ना मनासारखं? करायलंय अजून? नाही नको नको मला ही डील, मी निघतो. अरे तुझ्यासारखे बुलटेना लय बघितले आहेत मी, कळलं? आणि तुझ्या तो तोंडावूनच कळलं होतं की तू दामटे आहेस ते. पुण्यांदा जरी इथं गांडवायला आलास ना तर आधी तुझ्या तोंडाचा इष्टमन कलर सिनेमा बनवीन आणि मग पोलिसात देईन. मग बघ, कोंड्याची भाकरी आणि सरकारी चाकरी, ते बी थेट 14 वर्ष. नको ताई, मला माफ करा. मी कुणाला फसवणार नाही परत. सुंदर शेठ, मला माफ करा. मला पोलिसात देऊ नका. मी आयुष्यातून उठे. चल सुंदर, ए, चल माफ चल. करा. काय सुंदर शेठ, आतमध्ये तर लय टिव करीत होते. आणि कबूल आहे हो, तुमच्या एवढ्या मोठ्या धंद्यातला आम्हाला काही कळत नाही. पण काय ना, या मातीत कष्ट करून करून झिजलेली माणसं होत आम्ही.
कोणती बी वस्तू घेताना तिची नीट पारख करून घ्यायची. देवानं चांगली नजर दिली आम्हाला. मग तो माणूस असू दे नाही तर कोथिंबीरीची जुडी, एका नजरेत सांगू शकतो रुजलेली हाय का कुजलेली हाय ते. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसाला 4 गोष्टीचं ज्ञान तरी असतंय हो, पण तुला तर धड ते बी ज्ञान नाही. त्यामुळं अनुभवातून काहीतरी शिक.